महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। भारतीय ओबीसी मोर्चाचे संघटन मजबूत करण्याचा उत्तर महाराष्ट्र बैठकीत निर्धार। भाजपा ओबीसी मोर्चा संघटनेच्या एकजुटीसाठी जिल्हाध्यक्ष कैलास पाटील कटिबद्ध। भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे संघटन अधिक मजबूत करण्याचा तसेच ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढ्यासह विविध उपक्रम राबवण्याचा निर्धार वसंत स्मृती कार्यालयात झालेल्या ओबीसी मोर्चाची उत्तर महाराष्ट्र बैठक तसेच ओबीसी संवाद अभियान कार्यक्रमाच्या वेळी व्यक्त करण्यात आला। दरम्यान या बैठकीस प्रदेश कार्यकारिणी सदस्य तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष, मंडल अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तपपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांबाबतही बैठकीत चर्चा झाली। व्यासपीठावर भाजपाचे नाशिक महानगराध्यक्ष सुनील केदार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, नाशिक महापालिकेचे स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, धुळ्याच्या उपमहापौर ज्योत्स्नाताई पाटील, भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, शहराध्यक्ष प्रकाश चकोर, मनोज ब्राह्मणकर, सचिन लंबाते, उज्ज्वलाताई हाके, वीणाताई सोनवलकर आदी जण होते। तर बैठकीस ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी शरद पाटील, राजेंद्र मोरे, उज्ज्वला हाके, सचिन लंबाते, वीणा सोनवलकर, भरत महाजन, श्यामकांत इशी, दीपक पवार, रमेश आहेर तसेच कार्यकारिणी सदस्य विक्रांत चांदवडकर, गुलाब आहेर, शैलेश भावसार, अनिल परदेशी, अण्णा डोंगरे, बंडू आहेर, गणेश अवणकर, दीपक पाटील, दीपक देव, सुरेश धात्रक, सुरेश सोनवणे, ज्योती चव्हाणके, रेखा कोतकर, अनिता शिरोडे, मनोज भडमुके, हर्षद राजपूत, प्रकाश भालके, सुनील गोरे, पवन खंडारे, दीपक देव, संजय देव, जयश्री भावसार, सीमा राऊत, वसंत चौधरी आदी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच भाजप आणि ओबीसी मोर्चाच्या संघटनेच्या एकजुटीसाठी नाशिक जिल्हाध्यक्ष कैलास पाटील हे कायम कटिबद्ध असतात। यावेळी सर्वांनी त्यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले। आज उत्तर महाराष्ट्र ओबीसी महामंडळाची आदरणीय योगेश अण्णा टिळेकर आमचे प्रदेशाध्यक्ष की जे एक युवा नेतृत्व 5 वेळेस नगरसेवक राहिले, युवा मोर्चा अध्यक्ष राहिले, ओबीसी अध्यक्ष याच्या आधी राहिले, आता परत महाराष्ट्र प्रदेश ओबीसी अध्यक्ष पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे। मी तर असं म्हणेन की ही ओबीसी समाजाला एक आदरणीय मुख्यमंत्री आमचे देवेंद्रजी फडणवीस यांची दूरदृष्टी आहे की यांनी एक ओबीसी समाजाला एक परीस दिलाय योगेशजी अण्णा टिळेकर यांच्या माध्यमातून। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ओबीसी समाजाकरता तळागाळात जाऊन ज्या ओबीसी समाजाकरता स्कीम आहेत या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायच्या, ओबीसी महामंडळाला ज्या स्कीम आहेत त्या ओबीसी महामंडळाच्या द्वारे ओबीसींपर्यंत पोहोचवायच्या, हे सगळं मार्गदर्शन आदरणीय योगेश अण्णा टिळेकर आम्हाला देतात प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि ते आम्ही फॉलो करतो। आज प्रचंड प्रमाणात उत्तर महाराष्ट्रातून ओबीसी समाज इथे जमा झाला, संघटन पर्व बैठक झाली। त्या बैठकीचा हा जो महासागर आहे ओबीसीचा, हा योगेश अण्णांच्या प्रेमाखातर आणि भारतीय जनता पार्टीवर प्रेम त्यामुळे एवढा जोडला गेला आहे। अण्णांचं संघटन फार जबरदस्त आहे। अण्णांची संघटन शक्ती बघूनच आदरणीय देवेंद्र फडणवीस सरांनी अण्णांना पुन्हाही एकदा जबाबदारी दिली आहे। मी खूप खूप अण्णांचं अभिनंदन करतो आणि अण्णांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला आम्हाला खूप ऊर्जा प्राप्त होते। आज जी ओबीसी संघटन जी बैठक झाली, या बैठकीसाठी माझे सहकारी प्रकाशजी चकोर हे पण आपल्याला थोडीशी माहिती देतील। धन्यवाद। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा या माध्यमातून उत्तर महाराष्ट्र जनसंवाद अभियान हा नाशिक शहरामध्ये त्याचं नियोजन करण्यात आलं होतं। भारतीय जनता पार्टी
नाशिक शहराच्या वतीने श्री प्रकाश चकोर आणि ग्रामीणचे अध्यक्ष कैलास पाटील आणि त्यांच्या टीमने ही मीटिंग यशस्वी करण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले. बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष मान्य श्री आमदार योगीजी टिळेकर, सरचिटणीस मनोज ब्राह्मणकर, संघटक भरत महाजन, महिला प्रमुख उर्वला हाके, शहराध्यक्ष श्री प्रकाशजी चकोर, ज्योतिताई चव्हाण के, शहराध्यक्ष सुनिधी केदार, गिरीश पालवे, सुनील बच्चा आदी मान्यवर उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीने अनेक योजनांची गोरगरीब जनतेसाठी जे विकास कामं केलेली आहे त्याची माहिती आणि सरकारी योजना गोरगरीब जनतेपर्यंत कसं राहील. पंतप्रधानांचे एकच उद्दिष्ट होते की ह्या देशातला 140 कोटी नागरिक हा उपाशी नाही राहिला पाहिजे, म्हणून त्यांनी अंत्योदय योजना या ठिकाणी अंमलात आणलं आणि प्रत्येक नागरिकास मोफत धान्य देण्याचं काम आपले देशाचे पंतप्रधान यांनी या ठिकाणी केले आहे. ज्यावेळेस लोकसभेमध्ये 2 खासदार होते त्यावेळेस विरोधी पक्षातले सत्ताधारी पक्षातले लोक अटलजींना हिणवत होते, परंतु अटलजींनी ते खचले नाही. त्यांनी लोकसभेमध्ये आपलं मनोगत व्यक्त करून सांगितलं, कमल जितेगा, कमल खिलेगा आणि एक दिवस हा भारतीय जनता पार्टी पक्ष देशावर राज्य करेल. आज तीच परिस्थिती केंद्रापासून तर महानगरपालिकेपर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता या ठिकाणी आहे. शेवटी प्रकाश चकोर यांनी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्या ज्या योजना आहेत या योजनांची सुद्धा सविस्तर अशी माहिती तीर्थयात्रा योजना असेल, वैश्री योजना असेल, बालसंगोपन योजना असेल, जल मिशन योजना असेल, केंद्राची PM किसान योजना असेल, अशा विविध सरकारी योजनांची नागरिकांना कार्यकर्त्यांना त्याची माहिती दिली आणि त्या ठिकाणी सविस्तर असं वृत्तांत नंतर बैठकीचा आढावा घेण्यात आला. बैठकीमध्ये शहर कार्यकर्ते असेल, युवा मोर्चाचे कार्यकर्ते असेल, महिला आघाडीचे कार्यकर्ते असेल, या सर्व कार्यकारिणीच्या मी या ठिकाणी घोषित केलेल्या असल्यामुळे त्याचासुद्धा मी आढावा आमचे अध्यक्ष योगीजी टिळेकर यांना दिला आणि त्या सर्व कामकाजावर योगीजी टिळेकर यांनी आणि त्यांच्या पूर्ण प्रदेशाच्या टीमने श्री प्रकाश चकोर यांच्या कामकाजाचा आढावा बघून अभिनंदन केले. धन्यवाद. आज नाशिकमध्ये ओबीसी मोर्चाची बैठक होती. बघा, गेली 12 वर्ष देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वातील सरकार या देशातला सगळ्यात मोठा जो समाज ओबीसी समाज आहे त्या समाजाच्या विकासाच्या अनेक लोककल्याणकारी योजना आखतोय. ओबीसी आयोगाचा घटनात्मक दर्जा असेल, ओबीसीमध्ये अनेक जातींचा समावेश, त्यांच्या आर्थिक महामंडळांची निर्मिती असेल, या विषयामध्ये मोदी सरकार काम करतंय आणि तेवढ्याच ताकदीमध्ये महाराष्ट्रातलं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातलं सरकार काम करते. देशात पहिल्यांदा ओबीसी मंत्रालय निर्माण झालं आदरणीय देवेंद्रजींच्या रूपानं आणि म्हणून ओबीसी समाजाला सन्मान देणारा माझा पक्ष आहे. त्याच्या 65 वर्षातल्या सगळ्या अडीअडचणीला न्याय देण्याची भूमिका माझा पक्ष मानतोय. अगदी छोट्या छोट्या विषयामध्ये ओबीसींच्या लोक कल्याणकारी योजना आणतोय. महाज्योतीच्या माध्यमातून शिक्षणाची व्यवस्था असेल, या विषयात ओबीसी समाज बांधवांमध्ये खूप मोठा विश्वास आहे आणि म्हणून आत्ताही एका बाजूला मराठा समाज बांधवांना 8 योजना ओबीसी धर्तीवरती आणून मराठा समाजाच्या ओबीसीची मागणी, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता या सरकारनं केलेलं आहे आणि म्हणून सगळ्या समाजाला बरोबर घेऊन असताना मूळचा ओबीसी समाज बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये न्याय द्यायची भूमिका, मग राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक कार्यकर्त्यांना, माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते ओबीसी समाजातील, त्यांनाही न्याय द्यायची भूमिका हे सरकार करते. आजही या विधान परिषदेमध्ये 2 ओबीसी समाज बांधवांच्या कार्यकर्त्याला विधान परिषदेची संधी दिलेली आहे आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये ओबीसी समाजातल्या कार्यकर्त्याला युवा ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून संघटनेला जोडावं. कारण पुढच्या काळामध्ये ओबीसी जनसंवाद यात्रा, लाभार्थ्यांचे मेळावे, विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून करोडो लोकांनी लाभ या योजनेचा घेतलेला आहे. अशा सगळ्या लाभार्थ्यांचे संवाद मेळावे, त्यांचा सन्मान, अशा पद्धतीचे कार्यक्रम आम्ही पुढच्या काळात करतो आणि त्याची रचनात्मक बैठक, संघटनेच्या कामकाजाची बैठक आज या नाशिकमध्ये उत्तर भारताची झाली. त्यानिमित्ताने मी आलो होतो.